रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावं आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रत्येक सुवासीन महिला अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करते. तो सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजऱ्या होणाऱ्या या सणाचे आपल्या संस्कृतीत खूप मोठे महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार याच दिवशी सती सावित्रीने आपल्या बुद्धीच्या आणि पतिव्रता धर्माच्या बळावर यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते. म्हणूनच या दिवशी वडाची पूजा करण्याची प्रथा आहे. यावर्षी 2026मध्ये वटपौर्णिमा नेमकी कधी आहे, पूजेचा पंचांगानुसार सर्वात शुभ 3 मुहूर्त कोणते आहेत आणि पूजेच्या वेळी कोणत्या चुका टाळायच्या आहेत, त्याचप्रमाणे राहू काळाची वेळ कोणती असेल याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. राहू काळामध्ये चुकूनही महिलांनी पूजा करायची नाही आहे. तर बघा, ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ म्हणजे सुरुवात होणार आहे रविवारी 28 जून रोजी पहाटे 3:06 आणि पौर्णिमा समाप्त होणार आहे 30 जून रोजी पहाटे 5:26. उदय तिथीनुसार 29 रोजीच संपूर्ण दिवसभर असणार आहे. 29 जून रोजीचा हा सण साजरा करणं शास्त्रोक्त ठरणार आहे. म्हणजे 29 तारखेला आपण वटपौर्णिमा साजरी करायची आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे. वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात, सकाळी सकाळी उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात. तर असं काही करू नका. महिलांनी सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे. आपल्याला तर या दिवशी लवकर उठायचं आहे आणि सर्व महिलांनी अंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकून अंघोळ करायची आहे. माता लक्ष्मीला प्रिय हळद टाकून अंघोळ करायची आहे. त्यामुळे लक्ष्मीनारायण प्रसन्न होतील, तिन्ही देवता प्रसन्न होतील आणि म्हणून हळद टाकून नक्की अंघोळ करा. जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील पूर्णपणे नष्ट होतील. त्याचबरोबर या दिवशी अंघोळ केल्यानंतर लगेच आपल्याला देवघरातील देवांची छानशी अशी विधिवत पूजा करायची आहे. यावर्षीची जी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे, त्या दिवशी आपल्याला कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छानशी अशी विधिवत पूजा करा आणि छान पंचामृताने किंवा कच्च्या गाईच्या दुधाने अभिषेक करा. मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेवीला कुलदेवीचा मंगल कलशसुद्धा या दिवशी जरूर भरा. त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे. आता तुम्ही खणानारळाची नाही भरली तरी वटपौर्णिमेला देवी आईची ओटी आंबा आणि गहू याने देवी आईची ओटी भरायची आहे. एक ओटी तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एखाद्या वाटीत तुम्ही ही ओटी ठेवा किंवा आपल्याकडे वड्याच्या पान असतील तुमच्याकडे तर ते एक वडाचं पान घ्यायचं. देवघरात सुद्धा एखाद्या ताटलीवर एखाद्या वडाचं पान घेऊन मुठभर गहू आणि ओंजळीत घेऊन गहू आणि आंबा देवी आईसमोर ठेवायचं. त्यावर एक आंबा ठेवायचा. हळदी कुंकू फुलं वाहून देवी आईची ओटी भरा आणि पूजा करा. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती लक्ष्मी मातेला तुमच्या कुलस्वामिनीला सांगा. तुळशी मातेसमोर सुद्धा तुम्हाला ओटी ठेवायची आहे. हळदी कुंकू फुलं वाहून तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे. आधी देवघरात देवांची तुळशी मातेची पूजा करा आणि मग वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे. काही महिला घाईघाई करतात, आधी वडाच्या झाडाची पूजा करून येतात आणि मग घरातल्या देवांची. असं करू नका. आधी आपल्या घरातल्या देवांची पूजा करायची आहे, तुळशी मातेची पूजा करायची आहे. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरा. नुसती गहू आणि आंब्याने भरली तरी देखील चालणार आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप महत्त्व आहे. आपण इतर वेळी अख्ख्या तांदळाने ओटी भरत असतो, पण यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा 5 बायकांना ओटी भरतो तर आंब्याने, तेव्हा गव्हाला खूप महत्त्व आहे. या दिवशी गव्हाचाच वापर करा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना 5 बायकांची ओटी भरतात तुम्ही मूठ असे गहू वापरायचे आहेत. तांदूळ वापरू नका, कारण गव्हाला महत्त्व आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांनो तुमच्याकडे असेल तर आवश्यक हिरव्याच रंगाची साडी तुम्ही परिधान करा, नेसा. बघा, हिरवा रंग सुख सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग देवी आईचा आवडता शुभ रंग आहे. म्हणून हिरवा रंग जास्त करून हिरवा रंगच परिधान केला तर सुख सौभाग्यात वाढ होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची, तर हा रंग देखील हळदी कुंकवाचा शुभ रंग आहे. प्रत्येक माता लक्ष्मी, श्रीहरी विष्णू, आपले गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे. म्हणून हे सुद्धा तुम्ही रंग परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा, उगवत्या सूर्याचा तेजस्वी रंग आहे. केशरी म्हणजे ऑरेंज कलरची साडी असते, ती देखील परिधान करू शकता. त्याचबरोबर गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी असेल तुमच्याकडे, ती देखील प्रेमाचं प्रतीक आहे, परिधान करू शकता.
तर बघा, तुम्ही हिरवा रंग, लाल रंग, ऑरेंज, गुलाबी, जांभळा रंग आनंदाने परिधान करू शकता. पण चुकूनही काळा रंग या दिवशी परिधान करू नका किंवा एकदम डार्क अशा भडक रंगाची जी काळपट दिसेल अशा पद्धतीची साडी देखील परिधान करू नका. त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची साडी देखील परिधान करू नका. याचबरोबर हिरव्या रंगाच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घाला. आधीच्या असतील तर तुम्ही 4 दिवसात वगैरे वापरलेल्या असतील, तुम्ही सुतकात वगैरे, तर मी म्हणेल त्या बांगड्या, अशा बांगड्या काढून टाका आणि वटपौर्णिमेच्या छान जरा कमी भरल्या, 6 भरल्या तरी चालेल. तुम्हाला जास्त बांगड्या घालायची सवय नसेल किंवा पौर्णिमेची पूजा करताय तर मग तुम्ही हातात काचेच्या बांगड्या घालून या दिवशी प्रत्येक सवाष्ण स्त्रीने छान अशी साडी नेसून हातात हिरव्या बांगड्या घालून मंगळसूत्र जोडवी छान असा साज शृंगार करूनच वडाची पूजा करायची आहे. फाटके तुटके कपडे किंवा अगदी मासिक पाळीच्या दिवसात वापरलेले कपडे असतील असे कपडे घालून चुकून सुद्धा वडाची पूजा करू नये. त्याचप्रमाणे वडाची पूजा करताना मी म्हणाईल वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे. फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहेत आणि तुम्ही त्याची पूजा करताय, मात्र असं करू नका. या दिवशी आपल्याला पारंब्या असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. या दिवशी कुणाचा अपमान करू नका, कुणाला कमी लेखू नका. कोणत्या रूपाने दिवाळी आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार करून जाईल, मान सन्मान करून जाईल, सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण सन्मान करायचा आहे, कुणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. मांसाहार, मद्यपान होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. मन शांत ठेवा आणि प्रसन्न ठेवा. प्रसन्न मनाने केलेल्या पूजेचं व्रत, उपवास फळ देऊन जातं आणि म्हणून शांत आणि प्रसन्न मन ठेवा. तसेच या दिवशी वडाच्या पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे तर 2 हिरव्या बांगड्या लागणार आहेत. आपल्याला शेंदूर, 1 गडसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, दूध, पंचामृत नसेल तर कच्च्या गाईचं दूध, पूजेचं वस्त्र, विड्याची पाने, सुपारी, पैसे, गुळ, खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा किंवा गहू किंवा फुलं वगैरे. तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही हार देखील फुलांचा तरी चालेल. सर्व ह्या वस्तू नेहमी पूजा करतो आपल्याला सर्व महिलांना माहीतच आहे. प्रथम आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापन करायची आहे. पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती बाप्पांना मांडायचं आहे. तुम्ही विड्याची 2 पानं मांडायची, त्यावर सुपारी ठेवायची. विड्याची पानं नसतील तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवायची आणि गणपती बाप्पांची आपल्याला प्रथम स्थापना करायची. हळदी कुंकू, अक्षता, फुलं, दुर्वा वाहून पंचोपचार पूजा करायची. नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडंसं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू, फुलं वाहून पूजा करायची आहे. नंतर आपल्याला म्हणजेच सूत, त्याचबरोबर बघा आपण जानवं किंवा कापसाचं वस्त्र करतो ते घालायचं आहे. सौभाग्याचा अलंकार आणलेला असेल तर तुम्ही सौभाग्याचा अलंकार अर्पण करायचा आहे. मुठभर गव्हाने तुम्हाला आंबा याची ओटी तुम्हाला वडाच्या झाडाखाली सावित्री मातेची भरायची आहे. तुम्ही जशी दरवर्षी पूजा करतात ना पंचोपचारी, तशीच पूजा करायची आहे. प्रथम गणपती बाप्पांची पूजा करा, नंतर आणि आपल्याला बाकी पूजा करायची आहे. जन्मोजन्मी हात जोडीदार मिळावा, जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य सुखसमाधानानं, आनंदानं, ऐश्वर्यानं, गोकुळानं फुलून राहावं अशी मनापासून आपल्याला वडाच्या झाडाकडे प्रार्थना करायची आहे. स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा आहे. किमान वडाची पूजा करेपर्यंत नक्की उपवास करा. नंतर तुम्ही खाल्लं तरीही चालेल. उपवास सोडला नाही. महिला काय करतात, वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि रात्रभर असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात. आता तुमची जशी परंपरा आहे, काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच गेलात की लगेच उपवास सोडतात, तर काही ठिकाणी पूर्ण दिवस, संपूर्ण दिवस, रात्र उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. ज्याची जशी परंपरा आहे त्या पद्धतीने उपवास करा. मात्र उगीच दुसऱ्या परंपरा लावून घेऊ नका. तुमची जशी परंपरा आधीपासूनची पद्धत आहे तीच करा. दरवर्षी जेवढ्यापर्यंत उपवास करतात तेवढ्यापर्यंतच उपवास करायचा आहे. उपवास सोडताना काहीतरी गोडधोड खाऊनच मात्र आपल्याला उपवास हा सोडायचा असतो. तर बघा, ज्या महिलांना मासिक पाळीचे 4 दिवस किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबूनच नमस्कार करून आपल्या पतीच्या उदंड आयुष्य, आरोग्य, सुखशांतीसाठी प्रार्थना करायची आहे. आणि गरोदर महिला गेलात तर तुम्ही वडाच्या झाडाखाली, तर मग तुम्ही हळदी कुंकू, फुलं वाहून वडाच्या झाडाखाली नमस्कार केला तरी चालेल. म्हणजे वडाची पूजा तुम्ही करू शकता, पण कुणाची ओटी भरू नका आणि कुणाकडून ओटी भरून देखील घेऊ नका. तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका आणि कुणाला तुम्ही ओटी देऊ देखील नका. ही चूक मात्र करायची नाही. गरोदर महिलांनी हे नियम जरूर पाळायचे आहेत. किंवा तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार केला तरी देखील चालणार आहे. मासिक पाळीचे 4 दिवस वगैरे असेल त्या महिलांनी आपल्या घरातच, आपल्या देवघरात लांबूनच नमस्कार केला, सावित्री मातेला प्रार्थना केली, तुमच्या पतीसाठी, मुलाबाळांसाठी, मुलाच्या पतीसाठी, सुख ऐश्वर्यासाठी, उदंड आयुष्य, आरोग्यासाठी, तरीही चालणार आहे.
लांबून नमस्कार करा. गरोदर महिलांनी उपवास करू नका. ज्या महिलांना मासिक पाळीचे 4 दिवस असतील त्यांनी फक्त उपवास करायचा आहे, पूजा मात्र करायची नाही आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी भारतात संपूर्ण ठिकाणी हे वटसावित्रीचं वट मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं आणि ते अत्यंत मनोभावे साजरं केलं जातं. आता पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री आदर्श समजली जाते. या दिवशी प्रत्येक सुवासिनी स्त्रीने सावित्रीची मनोभावे प्रार्थना करायची आहे. वडाच्या झाडाला सूत म्हणजेच दोरा गुंडाळून षोडशोपचार पूजा करायची आहे. आता एक गोष्ट सांगत आहे, आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली पौर्णिमेला पूजनासाठी गेल्यावर एकीचं सूत गुंडी दुसरीला देऊ नका. ही चूक अजिबात करायची नाही. मी काही ठिकाणी बघितलंय, 7 फेऱ्या मारून घेतात, सूत तोडून घेतात आणि दुसरीला देऊन देतात. अशी चूक अजिबात करायची नाही आहे. वडाच्या 7 फेऱ्या मारताना 7 वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा सूतगुंडी तिथेच खोचून द्या. ती तोडायची कापायची चूक करू नका. वडाची पूजा करता बरोबर स्वतः धागा घेऊन झाडाखाली जा. आधी आपलं पूजेचं ताट तयार करायचं. सगळ्या वस्तू आहेत की नाही काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून सुताची गुंडी असायलाच हवी. बघा, तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात सर्व गोष्टी मिळून जातील, सर्व वस्तू मिळून जातील. ती सूत गुंडी घ्यायची आणि मग आपण वडाची पूजा करायला जायचं आहे. हे मात्र विसरायचं नाही. अगदी सख्खी बहीण जरी असाल तुम्ही तरी एकमेकींना सुताची गुंडी एकमेकींना देऊ नका. तुम्ही जरी बहिणी असला तरी तुमचं एकमेकींचं कुळ मात्र वेगवेगळं असतं. प्रत्येकीने आपल्या पतीसाठी एक वेगळी सुतगुंडी घेऊन जायचं आहे. इतरांकडे मागत बसू नका. 7 वेळा धागा बांधला झाडाला की तोडू नका, उरलेला तिथेच खोचून द्यायचं आहे. तर मग तुमचं वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण होणार आहे. आपली सुतगुंडी इतरांना देऊ नका, मागत बसू नका आणि ती तोडत देखील बसायची नाही आहे. ह्या चुका करू नका. ह्या चुका करतात आणि मग काही ना काही अडचणी आपल्या पतिदेवांना भोगाव्या लागतात. मग कामात यांना काही अडचणी आल्या, काही दुर्घटना वगैरे घडली की आपण म्हणतो की एवढं व्रत केलं, तेवढी पूजा केली, मग असं कसं झालं. तर ह्या छोट्या छोट्या चुका होतात आणि त्याच मात्र आपल्या संपूर्ण कुटुंबाला काही ना काही विघ्न असल्याचा आपल्याला भोगावं लागतं. म्हणून अशा चुका अजिबात करू नका. प्रत्येकीने प्रत्येकीची सूत वेगळं घेऊन जायचं आहे आणि ती तिथेच खोचून द्यायची आहे, तोडून घरी आणायची नाही. पुढील वर्षी कामात येईल असं बघू नका. 5-10 रुपयाची सूतगुंडी मिळून जाते आणि आपण आपले बरेच असे खर्च करतो पतिदेवांसाठी. आपण एवढा खर्च करू शकतो. वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तिथे जर महिला असतील तर त्यांनी छान अशी ओटी भरा. त्यांची गहू आणि आंब्याने भरली तरी चालणार आहे. काही ठिकाणी फणस वगैरे बऱ्याचशा अशा वस्तूसुद्धा ओटीमध्ये भरल्या जातात. 5-5 काळी मणी धाग्यात सुद्धा दिले जातात. तुम्हाला जर कोणी दिले तर ते टाकून देऊ नका. तुमच्या मंगळसूत्रात तुम्ही बांधून घ्यायचे आहेत. जोवर ते नीट आहे तोवर त्या मंगळसूत्रातच राहू द्या. टाकून देण्याची चूक करू नका. काही ठिकाणी 5 बायकांना सुद्धा सुतात 5 काळे मणी देण्याची देखील प्रथा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने भरता त्याच पद्धतीने ओटी भरायची आहे. आता काही वेळा जर महिलाच मिळालं नाहीत तर मग तुम्ही देवघरात आपल्या कुलदेवीची ओटी भरा, माता लक्ष्मीची ओटी भरा, त्याचबरोबर आपल्या तुळशी मातेची ओटी भरा आणि साक्षात लक्ष्मी माता आहेच. त्याचबरोबर तुम्हाला जर गोमाता दिसली वटपौर्णिमेच्या दिवशी तर हळदी कुंकू लावा, तिला नमस्कार करा, स्वतःच्या हाताने मुठभर गहू खाऊ घाला. त्याचबरोबर जाताना एखादी चपाती ताजी घेऊन जा, तिला गुळ तूप लावून घेऊन जा आणि स्वतःच्या हाताने खाऊ घाला. बघा, सुख सौभाग्यात इतकी वाढ होईल की तुमच्या पतिदेवांना प्रत्येक कामात यश मिळायला लागेल. अशी ही सेवा आहे. प्रत्येक सवाष्णत्रीने गोमातेला या दिवशी स्वतःच्या हाताने मुठभर गहू न विसरता नक्की खाऊ घाला. चारा खाऊ घाला, स्वतःच्या हाताने नमस्कार करा. बघा, सुख सौभाग्यात ऐश्वर्यात वाढ होईल. मुलांची पतीची प्रगती होईल, तुमच्या पतिदेवांची प्रगती होईल. अष्टरूपी माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील असा हा दिवस आहे. तुमच्यावर कुलस्वामिनीची कृपा होईल. ज्येष्ठ पौर्णिमा असल्याने या दिवशी नक्की गोमातेची सेवा न चुकता सर्व महिलांनी आवर्जून करा. आता वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या शुभमुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करावी ते सांगते बघा. 29 जूनला वटपौर्णिमा साजरी होणार आहे. या दिवशी सोमवार आहे. वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा. प्रारंभ होणार आहे रविवारी 28 जूनला सकाळी पहाटे 3:06 आणि पौर्णिमा संपणार आहे 30 तारखेला पहाटे 5:26 उदय तिथीनुसार 29 जून रोजी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी काही शुभ मुहूर्त आहेत. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते आहे. पंचांगानुसार शुभ मुहूर्त दिलेले आहेत. जसं की अमृत मुहूर्त आहे पहाटे 5:29 ते सकाळी 7:11 या दिवशी हा शुभ मुहूर्त आहे. पण एवढं सकाळी होतं नाही होत, ज्यांच्याने होतं त्यांनी करावं. त्यानंतर सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 हा व्यवस्थित आहे बघा. 9:15 ते 11:15 या दरम्यान करू शकता. आणि याच दिवशी अभिजित मुहूर्त आहे
म्हणजे 11:25 ते 12:20 म्हणजे 11:30 ते 12:30 आता या वेळेमध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा करू शकता. मात्र सकाळी 7:30 म्हणजे 7:30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजेच या 1.5 तासाच्या दरम्यान राहुकाळ असल्यानं शक्यतो या काळात पूजा करणं टाळायचं आहे. आणि हा राहुकाळ सोडून आपण पूर्ण दिवसभरात अगदी 6-6:30 वाजेपर्यंत पूजा केली तरी देखील चालेल. फक्त तुम्ही जर राहुकाळात मानत असाल तर 7:30 ते 9 या वेळात पूजा करू नका. तर या वेळात वडाच्या झाडाची चुकूनसुद्धा पूजा करू नका. त्याचप्रमाणे संध्याकाळी दिवे लागलेला विड्याला कुठल्या झाडाला हात लावला जात नाही आणि पूजन देखील करू नका. म्हणून 6:30 वाजेच्या आतच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला आवडली, व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की